नमस्कार शेतकरी, आज 28 डिसेंबर आजचा आहे रविवार. तुम्ही बघू शकता आपण जालना मार्केटला तर नवीन अद्रक तुम्ही बघू शकता मार्केटला यायला सुरुवात झाली. तर नवीन अद्रकचे मार्केटमध्ये काय बाजार भाव आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम सुपर पंजामध्ये. बघूया सुपर अद्रकला बाजार भाव काय हो, हलक्यात हलक्या अद्रकीचे बाजार भाव जाणून. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यावेळी तुमच्या लक्षामध्ये येईल बाजार भाव काय. समोर ह्या अद्रकीचे बीट होणार तुम्ही बघू शकता. कट्ट्यामध्ये अद्रक येऊ कॅडमध्ये गोतून दाखवली आली, कारण की नवी अद्रक खाली खराब नाही निघून नंतर भाव विचार ठरला जातो. मालाची क्वालिटी बघितल्याच्या नंतर 3000 3100 मुस्ताक के नाम के 3200 32 माल है 32 रो मुस्ताक करो 32 रुपये बाजार भाव लागले तुम्ही बघू शकता. 1 2 3 4 क्या बोगा रो सर भाई 14 मुस्ताक भाई 3500 4000 4500 45 चारे भाई तो गंगू उठाओ जरा 45 4,500 रुपये दरम्यान बाजार भाव चालली. बघूया आशित वाले नाम भी लिखो 45 5000 रुपये 5000 रुपये 5000 रुपये 5000 रुपये 5000 रुपये 5000 रुपये लिखो क्या 5000 लिखो 5000 ये कितने 5,000 रुपये दरम्यान बाजार भाव लागले. मालाची क्वालिटी बघू शकता. पंजाबमध्ये तर सुपरमध्ये 10 किलो का है 5000 में 45 में लिखो क्या नाम इसका 45 का भाव 4,500 रुपये दरम्यान बाजार भाव लागले. आपल्या समोर लाईव्ह बीट आहे. 2400 समोर 3 गोण्याचं उकल लाल जाळीमध्ये 1 2 3 भाई 24 25 2500 सिकंदर करो 2500 रुपये दरम्यान 2,500 रुपये दरम्यान बाजार भाव लागले. 2,500 रुपये क्विंटल. इकडे तुम्ही बघू शकता 10 कट्ट्याचं उकल आहे. मालाची क्वालिटी बघू शकता तुमच्या पुढं. सुपर मध्ये माल आहे. बघू याला काय बाजार भाव लागतो. 2,000 पासून बीट सुरू झाली. 2300 बीट येऊन थांबले तुम्ही बघू शकता. इथं हवराशीद्वारे माल विकला जातो. 24 बोलते 25 में लिख के रखता है माल वाला है नहीं कैंसर माल वाली पुलाव में 2400 रुपये दरम्यानला तुम्ही बघू शकता बाजार भाव लागले. 2400 रुपये क्विंटल तुम्ही बघू शकता. बघू एखाद्याला काय बाजार भाव लागतो. 2500 26 3000 रुपये 3000 बोलला भाई जिसको 3,000 रुपये मालाची क्वालिटी बघू शकता. या अद्रकीला तुम्ही बघू शकता नवीनला 3,000 रुपये बाजार भाव लागलेला आहे. का आणलं मार्केटला विकायलाच अद्रक आणली होती का? कुठं आलची आपण गुंडेवाडीचे का? जाणलाच मार्केटला विकायला आणतात तसं अद्रक हो का? सध्याला कशी आहे अद्रकीचं एक पीक? सध्या बरं आहे. बरं पाठीमाग पाऊस ना काही सडवा वगैरे हा थोडीफार झाली ती अद्रकीची थोडी नासाठी झाली. नसेल झाली. माल कोणता आहे समोर आपला? सुपर आपला म्हणजे पूर्ण गेलेला आहे मार्केटला. इथं कोणता आहे समोर? हा माल आहे आपला समोरचा का? मालाची क्वालिटी बघू शकता सुपरमध्ये. नवा माल येतो का? हो नवा आहे. नवा आहे का? काय बाजार भाव भेटला आज? आज 32 गेला आपला 3200. आणि डेली काय जात असतो याच्या मागून? डेली याच्या अगोदर आम्ही पूर्ण दिला होता बघा 3500 3,500 म्हणजे जागवून दिला होता का? जाऊन दिला होता. आणि मार्केटला येऊन काय बाजार भाव भेटला? मार्केटला येऊन तरी पण तो मिनिमम थोडा हा 3200 200-300 फरक समजा. 200 फरक. तर हे जे बाजार भाव समजा अद्रकीच चाली तर मिनिमम काय बाजार भाव भेटला तेव्हा कुठे तुम्हाला अद्रक एक पीक पुरतं? आता असं बघितलं खर्च वगैरे भरपूर वाढलेला आहे. हां त्याच्यामुळे आता 4,000 तरी पाहिजे कमीत कमी. मिनिमम 4,000 रुपये अद्रक विकले तरी पाहिजे तेव्हा पुरते. पुरती. समजा 2.5 आणि 2 जर गेली तेव्हा कुठं तरी पुरत नाही अद्रक. तेव्हा मग फक्त काय खर्च वगैरे घेऊन जातो. खर्च वगैरे निघतो समजा. निघून जातो. ठीक आहे. बियाणं काय पाहून बाजारात घेतलं होतं का घरचं होतं बियाणं आपलं? बियाणं घरचं होतं आपलं. घ्यायचं होतं. ठीक आहे.
ते इथून पुढे बाजार अद्रकीचे अजून भाव वाढ चान्स वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? आता काही वाटत तर नाही, कारण की सगळे अद्रकी काढून राहिले आता, अद्रक काढणे सुरू झाली समजा. सुरू झालेली आहे, त्यामुळे काही वाटत नाही. समोरच्या भाऊ त्याने काय आणलं होतं? सोबत झालेले सोबत आले होते का? ठीक आहे, ठीक आहे. तर समजा 4,000 रुपये तरी अद्रक जायला पाहिजे मिनिमम, तेव्हा कुठे शेतकऱ्याला पुरती सांगतो. शेतकऱ्याला 4,000 जर गेली तरच पुरते अजून. ठीक आहे, धन्यवाद. थोडक्यात चांगलं तुम्ही बघू शकता माहिती दिली. केव्हापासून अद्रकीचं पीक घेत असता आपण? 3 वर्षापासून घेतो बघा. 3 वर्षापासून घेतो. तर 3 वर्षामध्ये आपला अनुभव काय आला समजा अद्रकीचं? समजा एखाद्या दिवशी आज झालं नाही का अद्रक लावली कमी घाट्यात वगैरे गेली? घाट्यात वगैरे नाही जात, हा. कारण की आपण जेवढं लावलंय का तेवढं निघतं, फक्त एवढं कधी कधी जेवढा लावलेला खर्च तेवढा निघतो, पण आपली जी मेहनत आहे ती भेटत नाही, आपले जे पैसे समजा नफा भेटत नाही. नफा भेटत नाही कधी. हां, ठीक आहे, धन्यवाद भाऊ. सेठ, आज मार्केटमध्ये अद्रकीची आवक कशी होती? आज अद्रकची आवक कमीच होती, कमी होती. पण काल लय अद्रक होती. आज उच्चेमध्ये गेली 5,000 आणि खाली गेली 3,000 रुपये. उच्यामध्ये 5,000 रुपये. उच्चेमध्ये 5 आणि खाली 3. जे नवीन माल आहे तो काय बाजार भाव विकला? नवीन माल सुपर माल विकला 4,000 रुपये. आणि जुनामध्ये पंजा एकदम जुना पंजा नंबर 1 माल विकला 5,000 रुपये. 5,000. इथून पुढे अद्रकीचे बाजार भाव वाढत चान्स वाटतो का अजून कमी वाटतं तुमच्या एक अंदाजानं? मार्च पासून अद्रकचे भाव वाढणार. मार्च पासून त्याचं कारण काय असू शकतं? आता सध्या हे 60% माल खराब झालेले आहे, हां, लागले माल. आता हे माल ते चालू आहे, ते माल कमी झाले, खतम झाले, तर चांगल्या मालाला भाव येईल. ठीक आहे. आपल्या दुकानचं नाव काय सांगितलं? आपली दुकान 44 नंबर JK फ्रूट कंपनी. ज्यांना विकत असते शेतकऱ्याची का? हो, डेली अद्रक. ठीक आहे, चला. हा, 2,000 रुपये. 2,000. 2,000. 2100 2100. 2200 22. 23. ये 2300 येते. कितने बड़ो? हमारे हिसाब से हम तो हमारे वास्ते से आते हैं, इतने 40 किलोमीटर से आते हैं. 2300 रुपये घेऊन थांबले. तुम्ही बघू शकता इथं 2022 2300 अद्रक विकलेली शेतकरी समोर आहे. 2,000. हाँ? 2,000 बोले? 2,000. 2500 पासून बीड सुरू झालेली. हमारे चश्मे यार मामू के 26. 27. चश्मे यार मामू चश्मा टक्का लगे 2,800 रुपये. 2,800. 3,000 का बाजार भाई. अरे 3,000 बाजार भावीला. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जालना मार्केटला अद्रकीचे बाजारभाव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या व जुन्या अद्रकीचे सध्याला तुम्ही बघू शकता. जालना मार्केटला जसा पाहा तसा उठाव भेटणार नाही अद्रकीचा. तुम्ही बघू शकता सुपर अद्रकीले 8500 5,000 रुपये दरम्यान विकली, पण मालाची जो लाईट माल आहे त्याला उठाव नाही आहे, कारण की मालाची जर क्वालिटी चांगली असते त्याला उठाव आहे. सुपर माल जालना मार्केटला चांगल्या दरम्यान उठाव आहे. 5,000 दरम्यान अद्रक विकली सुपरच्या सुपर क्वालिटीमध्ये व हलक्यामध्ये तुम्ही बघू शकता. 2022 दरम्यान विकलेली, मीडियममध्ये 3,000 3,500 3200 दरम्यान अशी अद्रक विकली. शेतकऱ्याची आपण थोडक्यामध्ये मुलाखत घेतली व व्यापाऱ्याकडून पण थोडक्यामध्ये मुलाखत जाणून घेतली की अद्रकीचे भविष्यामध्ये बाजारभाव कसे राहतील व काय बाजारभाव विकली तेव्हा कुठेतरी शेतकऱ्याला पुरती. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तुम्हाला अपडेट बाजारभाव सांगण्याचा मी प्रयत्न केला होता. तर तुमच्याकडे पण काय अद्रकीचे बाजारभाव चालली व तुमचा पण प्लॉट काय बाजारभावना दिलेला आहे कमेंट नक्की सांगायला विसरू नका. व माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. व असेच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. भाजीपाला अपडेट भाव व मोंड्यातले बाजारभाव, भुसारमाळा, मक्का, ज्वारी, कापूस. तर मित्रांनो, आपण यूट्यूबवरती टाकत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व चांगला दरम्यान सपोर्ट करा व शेअर करा. मग करून टाका शेतकरी मित्रांना सपोर्ट आणि सबस्क्राईब. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.